श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1223. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये भुशुंडींच्या मुखातून भक्तीचं महात्म्य समजून घेत होतो. भुशुंडी प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेऊन आश्रमात परतलेले आहेत आणि आता गरुडासारखा अधिकारी श्रोता त्यांना मिळालेला आहे. त्यामुळे आपल्या हृदयातील सर्व रहस्य जणू काही ते गरुडजींना सांगतायत, परंतु लाभ तर आमच्यासारख्या सामान्य जीवांना होतोय. भक्ती शास्त्र म्हणजे नेमकं काय याचं आपण चिंतन कालच्या कथा प्रवाहामध्ये केलं. भक्ती जी आम्ही आजपर्यंत केवळ कर्म मार्गाच्या आधाराने, कर्म साधनांच्या आधाराने समजून घेत होतो, त्या भक्तीचा खरा प्राण तर काही वेगळाच आहे. या निरतिशय प्रेमाला जाणण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे भगवंताचं भजन. ज्या भजनातून भगवंताची प्रभुता, भगवंताचं श्रेष्ठत्व, भगवंताचं आमच्यावरती असलेलं हे ममत्व, त्याचं स्वामित्व हे आमच्या लक्षात येतं. एकदा काय स्वामित्व अंतरंगामध्ये ठसलं की मग आमचा त्याच्या चरणी विश्वास निर्माण होतो. विश्वासाची परिणती प्रेमामध्ये होते आणि मग ते प्रेम भक्तीच्या वाटे भगवंतापर्यंत पोहोचतं. असा हा सगळा भक्ती मार्गाचा प्रवास सज्जनो आपण गेल्या टप्प्यामध्ये पाहिला. आणि यातील एक गोष्ट जरी आपली चुकली तर गोस्वामीजी म्हणतात, जिमी खगपती जल कहे चिकनाई. ती भक्ती आमची केवळ दिखाव्यापुरती उरून राहते. विश्वासाअभावी, भजनाअभावी, प्रेमाअभावी, प्रभुतेच्या अभावी. त्यामुळं गोस्वामीजींनी आम्हाला अतिशय सुंदर उदाहरण दिलं की गुरु विना ज्ञान नाही, वैराग्याविना ज्ञान नाही. जसं कोट्यावधी उपाय केले, जीवापाड मेहनत केली तरी जलाशिवाय नाव चालू शकत नाही, त्याप्रमाणे संतोषाशिवाय कोणाला शांती मिळू शकत नाही. यातीलच पुढील परमार्थ सूत्र गोस्वामीजी गाऊ लागतात. बिनु संतोष न काम न साही, काम अछत सुख सपने हुनाही. राम भजन बिनु मिटही की कामा, थल बिहीन तरु कबहू की जामा. बिनु विज्ञान की समतावई, को अवकाश की नभ बिनु पावई. श्रद्धा बिना धर्म नहीं होई, बिनु मही गंध की पावई कोई. बिनु तप तेज की कर विस्तारा, जल बिनु रस की होई संसारा. सील की मील बिनु बुध सेवकाई, जिमि बिनु तेजन रूप गोसाई. निज सुख बिनु मन होई किथीरा, परस की होई बिहीन समीरा. कवनिउ सिद्धि की बिनु विश्वासा, बिनु हरि भजन न भव भय नासा. बिनु विश्वास भगति नहीं, तेहि बिनु द्रवई न रामु. बिनु राम कृपा बिनु सपने हूँ,
जीवन लह विश्रामू, अस विचारी मति धीर तजी, कुतर्क संशय सकल, भजहु राम रघुबीर करुणा कर सुंदर सुखद, सियावर रामचंद्र प्रिय हो. सज्जनो, भक्तीची ही असलेली एक प्रकारची दहीहंडीच आपण गेल्या कथा विभागामध्ये बघितली. त्याचा पाया आहे हरिभजन. त्याच्या वरचा जो टप्पा आहे त्याचं नाव आहे भगवंताचं प्रभुत्व. त्या प्रभुत्वावरती जो उभा राहतो तो भगवंताच्या चरणी असलेला विश्वास. विश्वासाच्या वरती आपल्या अंतरंगामध्ये निर्माण होतं ते भगवंताविषयी निरतिशय प्रेम, आणि त्या प्रेमातून हा गोपाळ, हा गोविंद आमच्या हृदयातलं हे भक्तिरूपी नवनीत ग्रहण करत असतो. जसं सज्जनो, दहीहंडीमध्ये एक जरी स्तर कच्चा असला किंवा नसला तर तो गोपाळ जसा दहीहंडीपर्यंत पोहोचू शकत नाही, त्याप्रमाणे आमची भक्ती ही भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही. बरं, भक्ती याचं एक शास्त्रच गोस्वामीजींनी आपल्याला समजावून सांगितलं. त्या भक्तीसाठी वैराग्याने सारवलेलं अंतःकरण हवं. त्यामध्ये आपल्या गुरुचा नित्य स्थान हवं, त्याचं स्मरण हवं, त्याची स्मृती हवी. आणि मग अशा गुरुच्या सान्निध्यामध्ये जे अंतिम असं सोलीव सुख आम्हाला प्राप्त होतं, तेच आम्हाला या परमार्थातली अढळ शांतता मिळवून देतं. हा एकच राजमार्ग आहे आणि त्याचा पाया आहे हरिभजन. त्या भजनाचं महत्व गोस्वामीजी आम्हाला या सर्व चौपायांमधून सांगत आहेत. कवनियु सिद्धी की बिनु विश्वासा, बिनु भजनन भव भयनासा. श्रीहरीच्या भजनाविना जन्म मृत्यूचा, या भयाचा आमच्या हृदयामधून इतर कोणीही नाश करू शकत नाही. तुम्ही मग बाकी कितीही प्रयत्न करा. आपण म्हणाल मग योग मार्ग फोल आहे का, ज्ञान मार्ग फोल आहे का, कर्म मार्ग फोल आहे का? सज्जनो, जसं आपण कुठल्याही गल्ली बोळातून आलो तरी जेव्हा एखाद्या दुसऱ्या गावाला आपल्याला जायचंय तेव्हा आपण कुठूनही जरी आलो तरी हायवे हा एकच आहे, बरोबर की नाही? त्याप्रमाणे जरी तुम्ही कुठल्याही मार्गाने आला तरी भगवंताशी तद्रूप होण्याचा, त्याच्या स्मरणाचा मार्ग हा एकच एक आहे. मग ते भजन तुम्ही कर्म मार्गातून करू शकता, ते भजन तुम्ही योग मार्गातून करू शकता, ते भजन तुम्ही ज्ञान मार्गातून करू शकता. हा वेगळा भाग आहे. आपण म्हणाल की भजन आणि कर्म मार्ग, सज्जनो, जो निष्काम कर्माचा भाग आहे, जिथं प्रत्येक ठिकाणी कर्मफल भगवंताच्या चरणी अर्पण करण्याची बुद्धी आहे, अशा बुद्धीने केलेलं प्रत्येक कर्म हे हरिभजन आहे. ज्ञान मार्गामध्ये देखील जे जे म्हणून काही माझ्या बुद्धीला ग्रहण होतंय, जे जे काही परमतत्व मला जी माझी बुद्धी सांगतीये, त्या बुद्धीला भगवंताच्या ठिकाणी स्थिर करणं हे ज्ञान मार्गाचं भजन आहे. आणि योग मार्गामध्ये या देह आणि आत्म्याचं संतुलन करता करता या समस्त शरीराची जी चेतना आहे त्याच्याशी तद्रूप होणं हे योग मार्गातलं भजन आहे. त्यामुळे तुम्ही या कुठल्याही मार्गाने जरी आला तरी हरिभजन सुटत नाही, हरिभजन सुकत नाही. भगवंताच्या भक्तीविना यातील कुठलाही मार्ग यशस्वी होऊ शकत नाही सज्जनो. त्यामुळे हरिभजन हा एकच मार्ग आहे आणि भक्ती मार्गामध्ये तर तो अत्यंत सरळ आहे, साधा आहे. राम कृष्ण हरी, श्रीराम जय राम जय जय राम, तुम्हाला जो मंत्र म्हणावा असा वाटेल, जो तुमच्या गुरुनी तुम्हाला दिलेला असेल,
तो प्रत्येक मंत्र आळवता आळवता आपण आपल्या आराध्याचा हा भजन मार्ग सहजपणे क्रमवू शकतो. आणि संतांनी या भक्ती मार्गामध्ये या भजनाचा मार्ग इतर मार्गांपेक्षा जास्त रुंद दिलेला आहे आम्हाला. उठता बसता जाता येता सर्व देह व्यापारात. ही मोकळीक योग मार्गात आहे का? ही मोकळीक ज्ञान मार्गात आहे का? ही मोकळीक कर्म मार्गात आहे का? नाही, ही फक्त भक्ती मार्गामध्ये आहे. त्यामुळं हा श्रीहरीचा भक्ती मार्ग आणि त्यामध्ये भगवंताचं भजन हाच सर्वात प्रधान राजमार्ग आहे. याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही नाही नाही. हे त्रिवार सत्य आहे. आणि गोस्वामीजी आम्हाला आज तेच त्रिवार सत्य वेगवेगळ्या उदाहरणांच्या आधाराने समजावून सांगतात की भजन हे कसं अपरिहार्य आहे. त्याच्याशिवाय जीवाचं भगवंताकडे गमन होऊ शकत नाही. त्या भजनाची असलेली अपरिहार्यता सांगताना गोस्वामीजी म्हणतात, बिनु संतोष न काम नसाही, काम अछत सुख सपने हो नाही. मनामध्ये जेव्हा समाधान आहे, किंवा आपण अनेक लोक म्हणतो की मी समाधानात आहे, बरं समाधानात आहे, मी समाधानात आहे, हे नेमकं कसं मोजायचं? काय बॅरोमीटर आहे समाधानाचं? सज्जनो, जेव्हा आपलं मागणं संपतं, जेव्हा खरंच आपल्याला काहीच नकोसं वाटतं, तेव्हा समजावं की आपलं समाधान अबाधित आहे. मला आठवतं बघा, परमार्थ कसा रुजलेला असतो लोकांच्या अंतःकरणामध्ये, कशा पद्धतीने आपल्याला त्याची ओळख होते. मागच्या वर्षी जेव्हा कोरोनाची दुसरी लाट आली आणि अनेक लोकांची घरं उद्ध्वस्त झाली, त्यामध्ये एक माझ्याकडे वयोवृद्ध जोडपं होतं आणि त्या आजींचा त्यांच्या सगळ्या प्रपंचाची दुर्दशा सांगण्यासाठी मला फोन आला आणि स्वाभाविकपणे आम्ही त्यांना मदत देऊ केली. आता दोघंच नवरा बायको होते म्हणून त्यांना साधारणतः 3,000 रुपये महिना अशा रीतीने आम्ही मदत पाठवायला सुरुवात केली. 2 महिन्यानंतर मला आजींचा एकदा फोन आला. अहो म्हणे, तुम्ही किती पैसे पाठवले मला? मला वाटलं की बहुतेक त्यांना अधिक अपेक्षा आहे म्हणून त्यांनी फोन केला की काय. म्हटलं काय झालं आजी? ते म्हणाले, अहो माझा प्रपंच मी इतक्या दिवस 1400 रुपयामध्ये भागवत होते, हे 3,000 रुपये मला फार जास्त होत आहेत. मला उगीच खर्चाची सवय लावू नका. सज्जनो, समाधान हा शब्द तोंडाने बोलणारे अनेक लोक असू शकतात, परंतु आचरणामधून समाधान म्हणजे नेमकं काय ते मला या आजींनी शिकवलं. जेव्हा मला खरंच काही नकोय, जे आहे जसं आहे त्यामध्ये मी आनंदी आहे, हा विचार जेव्हा आपल्या अंतःकरणात स्थिरावतो, त्याच वेळेला आमच्या कामना या संपून जातात. अन्यथा एके ठिकाणी समाधानाचा सूर आळवत असताना कामनांची चाललेली गर्दी देखील आपल्याला हृदयामध्ये जाणवत असते. आणि हे लपून राहत नाही बरं का. एखाद्याने जरी कितीही कामना लपवण्याचा प्रयत्न केला तरी श्री महाराज म्हणतात त्याप्रमाणे एखाद्याचा परमार्थ हा डोळ्यातून आणि त्याच्या बोलण्यामधून आपल्याला सहज स्पष्टतेने जाणवू शकतो. तशीच ही अवस्था आहे. त्यामुळे जो समाधानात आहे त्याची देहबोली देखील निष्काम आपल्याला दिसते. त्याचे डोळे कधी या दृश्य जगाकडे हापापल्यासारखे जात नाहीत. त्याची वाणी कधी मला हे पाहिजे असं बोलत नाही. हे केवळ समाधानातून होऊ शकतं. गोस्वामीजी त्यामुळे म्हणतात की कामना ज्याच्या हृदयामध्ये आहेत त्याने कितीही जरी शाब्दिक समाधान बोलायचा प्रयत्न केला तरी त्याला स्वप्नामध्ये देखील सुख मिळू शकत नाही. आणि असं हे समाधान श्रीरामाच्या भजनाविना कोण देणार? भगवंताच्या भजनातून समाधान येतं, समाधानामधून कामना लोप पावतात आणि अशा कामनाच आम्हाला मिटल्यानंतर समाधानाची खरी प्राप्ती होते. हे सगळं करण्यासाठी भजन हे अत्यंत महत्वाचं आहे. जसं एखाद्या वृक्षाला उगवण्यासाठी पृथ्वीचा
सहाय्य पाहिजे, पृथ्वीचा आधार पाहिजे. पृथ्वीशिवाय एखादा स्वप्नामध्ये झाड लावू शकेल, परंतु खरं जर झाड जगवायचं असेल तर त्याला जसा पृथ्वीचा आधार हवा, त्याप्रमाणे ज्याला खरं समाधान हवंय त्याला भजनाचाच आधार हवा. भजनाशिवाय समाधान हा केवळ शब्द बनून राहतो. बघा, गोस्वामीजी दुसरं उदाहरण देतात. बिनु विज्ञान की समता आवई, को अवकाश की नभ बिनु पावई. विज्ञानाविना समभाव येऊ शकतो का हो? ज्ञानाच्या मध्ये आणि विज्ञानाच्या मधला फरक मी आपणास सांगितला की ज्ञान हे बुद्धी ग्रहण करते, ज्ञानाचं शब्द हे माध्यम आहे. ज्ञान हे द्वैताच्या आधाराने करावं लागतं. जसं आपण आजपर्यंत शालेय अभ्यास करत आलो, पुस्तक वेगळं आणि मी वेगळा. त्यामुळे ज्ञानाच्या आधाराने आपण परीक्षेत मार्क तर मिळवू शकूत, परंतु परमार्थामध्ये ते ज्ञान कुचकामी ठरतं. त्या ज्ञानाचं विज्ञान करावं लागतं. आणि ज्ञानाचं विज्ञान काय? जेव्हा ते तत्व तुम्ही तद्रूपतेने जाणता तेव्हाच त्या ज्ञानाचं विज्ञान होतं. सज्जनो, गोस्वामीजी म्हणतात विज्ञान मुरल्याची लक्षणं काय? बघा किती सुंदर प्रत्येक गोष्टीचं उत्तर गोस्वामीजी आमच्या समोर ठेवतायत. कशाने समजायचं की माझ्यामध्ये ज्ञान आहे का माझ्यामध्ये काही विज्ञानाचा कवडसा आलेला आहे? हे सगळं गुरुकृपेचं फळ आहे. सज्जनो, ज्ञान देखील येतं ते गुरुच्या कृपेने येतं, आणि त्या ज्ञानाचं विज्ञान देखील होतं ते देखील गुरुच्या कृपेने होतं. आणि हे सगळं अचानक आपल्या हृदयामध्ये प्रगटतं. बरं, हे असं सांगून, बाहेरून, मारून, मुटकून, जगाला प्रभावित करून येत नाही. ते बस येऊन जातं. आपण आपलीच टेस्ट करा की माझ्यामध्ये ज्ञान आणि विज्ञान यापैकी नेमकं काय स्थिरावलेलं आहे. श्री महाराज म्हणायचे ना की एखाद्या संताबरोबर राहिलं की वेदांत आपण पोपटासारखा बोलू लागतो. हे खरंच आहे, परंतु तो वेदांत ज्याने आपल्या आचरणामध्ये आणलेला आहे तो संत कोणी वेगळाच आहे. संत विज्ञान अवस्थेमध्ये जगतो, त्याचं एकच मोजमाप आहे. संताची दृष्टी ही समभावाने सर्वांना पाहते, समभावाने. आज आम्हाला समभाव आहे का? आपला मुलगा आणि बाहेरचा त्याचा मित्र हे वेगळे आपल्याला जाणवतातच. आपला पैसा आपला सदरा आणि दुसऱ्याचा पैसा दुसऱ्याचा सदरा हे आम्हाला वेगळं आहे ते कळतंच. या सगळ्या गोष्टींमध्ये आमची बुद्धी जेव्हा रुंजी घालत असते तेव्हा सज्जनो, आम्ही समभावामध्ये जगत आहोत हे कशावरून समजायचं? संत कधी हे बोलून दाखवत नाहीत, ते आपल्या आचरणाने दाखवतात. श्री महाराजांनी मनुष्यांचा उद्धार केला, गायींचा उद्धार केला, घोड्याचा उद्धार केला, श्वानाचा उद्धार केला, अहो सोडा का गाढवाचा देखील उद्धार केला. चरित्रामध्ये हे सगळे प्रसंग आहेत, आपण जाणता. यामध्ये श्री महाराजांनी कधी दुजाभाव केला नाही की अरे गाढवाला काय गंगा पाजायची. आपल्याकडे म्हण आहे ना, गाढवाला गुळाची चव काय. आम्ही देखील रस्त्यावरती असे अनेक अनाथ पोरके झालेले प्राणी मरून पडलेले बघतो, परंतु आपण त्याच्याकडे केवळ एक बघे या रूपाने पाहून पुढे निघून जातो. आपलं अंतःकरण देखील अनेकदा कळवळत नाही, कारण की या गोष्टी नेहमीच घडत असतात. या पद्धतीने आपली बुद्धी सामावलेली असते. श्री महाराज म्हणायचे, व्यावहारिक दृष्ट्या माझ्यामध्ये केवळ एकच दोष आहे आणि तो म्हणजे मी कोणाचं दुःख पाहू शकत नाही. सज्जनो, हा समभाव आहे. श्री महाराज म्हणायचे, माझ्याकडे आलेल्या माणसामध्ये मी केवळ माझा राम बघितला. मी हे बघितलं नाही की तो श्रीमंत आहे का गरीब, तो पंडित आहे का अडाणी, तो स्त्री आहे का पुरुष का अबला का पशु का प्राणी, मी काही बघितलं नाही. त्यामध्ये मी केवळ माझा राम बघितला. सज्जनो, हा समभाव आहे. गोस्वामीजी म्हणतात की विज्ञानाविना हा समभाव येऊ शकत नाही. जसं आकाशाविना कोणी अवकाश प्राप्त करून घेऊ शकत नाही. आपण अवकाश, जी ही आकाशाची पोकळी पाहतो, जी आपल्या शरीरामध्ये देखील आहे. आपण म्हणतो की माझा देह पंचमहाभूतिक आहे. कोणी म्हटलं की अरे आकाश तत्व कुठे आहे,
तर शोधावं लागतं आकाश तत्व कुठे आहे. सज्जनो, ही जी आमची श्वासाची नलिका आहे, जी आमच्या जठरामध्ये जी पोकळी आहे, जो आमचा हा श्वास आत फुफ्फुसांमध्ये जातोय, ही जी रिकामी जागा आहे, हा जो अवकाश आहे, हेच तर आकाश आहे. आकाशामध्येच हे अवकाश सामावलेलं आहे आणि त्या पोकळीला आकाशाने जणू काही चारीही बाजूने घेरलेलं आहे. हे जर सत्य आम्हाला कळालं तर सज्जनो, या ब्रह्मांड रूपी अवकाशाला देखील परमात्मा रूपी आकाशाने आपल्या कवेमध्ये घेतलेलं आहे. त्याला अंतर्बाह्य भरून टाकलेलं आहे. ज्याला अंतर्बाह्य भरून टाकलेलं आहे तो त्याच्यापेक्षा वेगळा कसा? त्यामुळे या सृष्टीपासून भगवंत वेगळा हे संतांना कधी दिसलंच नाही. आणि जर तो वेगळा नसेल तर मग इथं दुसरा कोण आहे? तोच तो उरलेला आहे. हे समत्व आहे, हे विज्ञान आहे. आणि हे आतमध्ये जोपर्यंत दृष्टी भेद होत नाही, जोपर्यंत या गुरुचा शक्तिपात खऱ्या अर्थाने आम्हाला प्राप्त होत नाही, तोपर्यंत हे विज्ञान आमच्या दृष्टीमध्ये उतरत नाही. गोस्वामीजी म्हणतात, श्रद्धा बिना धर्म नहीं होई, बिनु मही गंध की पावई कोई. धर्म आचरण करण्यासाठी श्रद्धा हा पाया आहे. श्रद्धेशिवाय जर आपण एखादं धर्म आचरण करायला गेलो तर आजच्या काळातले सोकॉल्ड सुशिक्षित ज्याप्रमाणे आपल्या अनेक कर्मकांडांवरती हसतात, अनेकांना वाटतं की अरे हे काय थोतांड लावून ठेवलेलं आहे. का वाटतं असं? कारण श्रद्धा नाहीये. बऱ्याचदा प्रत्येक गोष्टीचं शास्त्रीय उत्तर ठीक आहे, शोधण्याची जिज्ञासा असावी, परंतु एका ठिकाणी मनाने हाही विचार करावा की आपल्या ऋषीमुनींनी सांगितलंय ना, मग ते बरोबरच असणार. आज माझ्या बुद्धीला कळत नाही म्हणून काय झालं? सज्जनो, अशा रीतीने आपण आपल्या या बुद्धीच्या कंगोऱ्यांना कुठेतरी थांबवलं पाहिजे, कारण की चिकित्सेला मर्यादा नसते. सज्जनो, ही श्रद्धा आपण उपचत घेऊन यावी किंवा आपल्या परंपरेचा सन्मान करती स्वीकारावी. जेव्हा ती आपण मनापासून स्वीकारतो तेव्हा कुठलंही धर्मातलं आचरण हे थोतांड वाटत नाही. गोस्वामीजी म्हणतात, जसं पृथ्वी तत्वाविना कोणाला कधी गंध प्राप्त होऊ शकतो का? या समस्त सृष्टीमध्ये जो गंध आहे भरलेला, तो या पृथ्वीतून तर आलेला आहे. एखादं मोगऱ्याचं उमललेलं सुंदर फूल आपण सकाळी सकाळी तोडावं आणि त्याचा सुंदर सुवास घेताना आपलं मन मोहरून जातं की वा वा, काय सुंदर फूल आहे. परंतु सज्जनो, या फुलाची मुळं त्या पृथ्वीमध्येच गेलेली आहेत. या पृथ्वीमध्ये दडलेल्या त्याच्या मुळांनी असे काही या पृथ्वीतले घटक ओढून घेतले की त्याने त्या मोगऱ्याला सुगंध आलाय. त्यामुळे समस्त गंधांची जननी आहे पृथ्वी. आपण त्या जेव्हा जेव्हा गंधांचा विचार करू तेव्हा तेव्हा त्याचा आधार कसा विसरू शकतो? त्याप्रमाणे गोस्वामीजी म्हणतात की विज्ञानाच्या आधाराशिवाय समभाव हा कधीच जीवाला प्राप्त होऊ शकत नाही. त्याप्रमाणे तपाविना तेज पसरू शकेल का? बिनु तप तेज की कर विस्तारा. तेज याचा अर्थ त्याच्या देहबोलीमध्ये असलेली प्रसन्नता, त्याचा आजच्या काळातला सगळ्यांचा परवलीचा शब्द औरा, त्याचं ज्ञान, त्याच्या डोळ्यांमधली चमक, हे सगळं मेकअपनी नाही प्राप्त करतायत सज्जनो. आणि बाकी कदाचित तुम्हाला सौंदर्य नैसर्गिकरित्या मिळालं असेल, परंतु तपाचं खरं तेज ज्ञानामध्ये आहे. अंतर्बाह्य ज्ञान हेच प्रकाश पसरवू शकतं. आज आपले आदरणीय पंतप्रधान जगामध्ये कुठल्याही देशामध्ये गेले तरी आपली स्वतःची छाप सोडतात. कशामुळं? आज का जगातले एवढे सगळे मोठे मोठे देशही भारताला सल्ला विचारतात? काय बदललं भारतामध्ये? भारत तर विश्वगुरूच होता पहिल्यापासून, परंतु त्याचं प्रतिनिधित्व करणारा, त्या आज सर्वोच्च पदावरती बसलेला मनुष्य हा तपस्वी आहे. तो त्याचं प्रत्येक कर्म एखाद्या तपस्व्यासारखं करतो. त्याच्या मागे उपासनेचा जोर आहे. तो योग मार्गाचा खऱ्या अर्थाने अधिकारी आहे. आणि त्यामुळं तुम्ही क्षेत्र कुठलंही घ्या, अध्यात्माचं घ्या, राजकारणाचं घ्या, कुठलंही तुमच्या व्यवसायाचं घ्या, नोकरीचं घ्या, समाजामध्ये जर खऱ्या अर्थाने शाश्वत तेज पसरवायचं असेल
तर तपाशिवाय दुसरा मार्ग नाही. आपण म्हणाल की अहो बॅनर लावून, बोर्ड लावून, ऍडव्हर्टाईज करून आजकाल अनेक लोक प्रभावित करतात, परंतु असे कित्येक आले आणि गेले. कोणाच्या स्मरणात राहतात लोक? तुम्हाला जर काही कार्य करायचं असेल लोकांच्या स्मरणामध्ये राहण्यासाठी, तर ते कार्य स्वतःवरती करा. आपली स्वतःची साधना वाढवा. जे आपल्या गुरुला आवडतं ते मनापासून करा. तेज पसरवण्यासाठी तुम्हाला दुसरं वेगळं काहीच करावं लागत नाही. तपाशिवाय तेज पसरत नाही. जलतत्वाविना संसारामध्ये रस असू शकत नाही. जलाचं कार्य आहे मृदुत्व. संसारामध्ये देखील जर प्रेमाचं मृदुत्व नसेल तर संसारामध्ये देखील रस येत नाही. त्यामुळे संसाराचा रस, हे प्रेम, हे मृदुत्व, हे जलतत्वाचंच प्रतिनिधित्व आहे, होय की नाही? त्यामुळे जलाशिवाय रस नाही, तपाशिवाय तेज नाही, पंडित जनांच्या सेवेशिवाय शील किंवा सदाचार प्राप्त होऊ शकत नाही. संतांची सेवा करून संत आम्हाला अगदी त्यांच्यासारखं करत असतात. संत विनयशील आहेत, संत सेवाभावी आहेत. ते शील, तो सदाचार आम्हाला गुरुसेवेतून प्राप्त होतो. त्याप्रमाणे जिमी बिनु तेज न रूप गोसाई, जसं तेजाविना रूप मिळत नाही. इथलं तेज म्हणजे पंचमहाभूतांपैकी तेज आहे, आणि तेजाचा गुणधर्म आहे रूप प्रदान करणं. पृथ्वीचा गुणधर्म आहे गंध प्रदान करणं. जलाचा गुणधर्म आहे रस प्रदान करणं. त्याप्रमाणे जर कुठलंही रूप असेल तर त्याच्यामध्ये तेज आहे. प्राणशक्ती हे तेज आहे. त्या प्राणशक्तीच्या तेजाने आम्ही जिवंत आहोत. त्याचं अस्तित्व सगळ्यांना कळतं. गोस्वामीजी म्हणतात, जसे हे आधारभूत तत्व आहेत त्याप्रमाणे कोणालाही श्रीहरीच्या भजनाशिवाय जन्ममृत्यूच्या भयाचा कसा बरं नाश करता येईल? आत्मसुखाविना मन स्थिर होऊ शकेल का? बाह्य सुखासाठी आम्ही कितीही धडपडलो तरी आमचं मन स्थिर होऊ शकत नाही. मन सतत भिरभिरत राहतं. या मनाला स्थिर करायचं असेल तर एकच मार्ग आहे, आत्मसुख. त्या आत्मसुखाशिवाय समाधान रूपी हे आम्हाला मनाची स्थिरता प्रदान करणारं स्थान प्राप्त होऊ शकत नाही. जसं वायू तत्वाविना स्पर्श होऊ शकत नाही. कुठल्याही स्पर्शाला वायू तत्वाची गरज आहे. वायू तत्वच आम्हाला स्पर्शाचं ज्ञान करून देऊ शकतो. विश्वासाविना कोणतीही सिद्धी होऊ शकत नाही. तुम्ही कुठलीही गोष्ट सिद्ध करायला गेला तर त्यासाठी सर्वप्रथम त्या मार्गावरती विश्वास असायला पाहिजे की हे निश्चित होतं. त्याशिवाय कुठलंही घेतलेलं साधन हे सिद्ध होऊ शकत नाही. त्याप्रमाणे गोस्वामीजी म्हणतात की श्रीहरीच्या भजनाविना जन्म मृत्यूच्या भयाचा नाश होत नाही. सज्जनो, किती समजावून सांगावं भजनाचं महत्व गोस्वामीजी. म्हणून ते शेवटी म्हणतात, बिनु विश्वास भगती नाही, तेही बिनु द्रवहीन रामू. राम कृपा बिनु सपने हूं, जीवन लह विश्रामो. भगवंतावरती भजनामध्ये विश्वास नसेल तर तो विश्वास कधीच भक्तीमध्ये परावर्तित होत नाही. आणि भक्ती विना प्रभू रामचंद्रांचं हृदय द्रवत नाही. आपल्याला हरिपाठामध्ये देखील माऊली हेच सांगते ना की भावे विण भक्ती, बळे विण शक्ती बोलूच नये. भावे विण भक्ती होऊ शकत नाही. आणि हा भाव आहे विश्वास. अशा विश्वासातून प्रगटलेली भक्तीच भगवंताच्या हृदयापर्यंत जाते आणि त्याला द्रवित करते. आणि जेव्हा एकदा प्रभू रामचंद्रांचं हृदय तुमच्यावरती द्रवित झालं की अरे हे माझं बाळ रडतंय रे, नाही मी असं स्थान बसू शकत, नाही मी आता शांत बसू शकत, मला त्याच्यावरती कृपा करावीच लागेल. जेव्हा असा राम तुमच्यावरती कृपा करतो सज्जनो, तेव्हा जीव स्वप्नामध्ये नाही तर खरी खुरी शांतता प्राप्त करतो. परंतु जर रामाचं हृदय द्रवलं नाही तर तुम्हाला शांतता ही स्वप्नामध्येही प्राप्त होऊ शकत नाही. हे धीर बुद्धी. त्यामुळं गरुडजी ऐका, संपूर्ण कुतर्क आणि संदेहांचा त्याग करून करुणानिधान सुंदर सुख देणाऱ्या
रघुवीराचं नित्य भजन करत राहा. भजनामध्येच तुमच्या अंतःकरणामध्ये त्याचं प्रभुत्व, विश्वास, प्रीती आणि त्यातून भक्ती प्रगटेल. या सगळ्याचं साधन आहे रघुवीराचं भजन. आणि माझ्या गुरुवर्यांनी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी नामरूपाने त्याच्या आळवणीचं अति सोपं साधन अनुग्रहाने आम्हाला दिलेलं आहे. ते आपण मनापासून करावं. यामध्येच समस्त परमार्थाचं सार सामावलेलं आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.